म्हणजे राज ठाकरेंचा आरक्षणाला विरोध, राज ठाकरे विरुद्ध मराठा समाज, काय काय वाटेल त्या हेडलाईन्स काही लागल्या. तुम्हाला कदाचित आठवत असेल तर 2006 साली मी पक्षाची स्थापना केली आणि 2006 सालापासून आजपर्यंत आमची भूमिका सुरुवातीपासून एकच राहिलेली आहे की आरक्षण द्यायचंच असेल तर ते आर्थिक निकषावरती द्यावं. ही आमची भूमिका पहिल्यापासून राहिलेली आहे. आणि त्याच्या उपर माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राला खरं तर आरक्षणाची गरजच नाहीये. महाराष्ट्र राज्यासारखं राज्य मला असं वाटतं हिंदुस्थानात दुसरं कुठचं राज्य नाहीये की या राज्यामध्ये शिक्षणापासून ते नोकऱ्यांपर्यंत, उद्योगधंद्यापर्यंत इतक्या गोष्टी इथे उपलब्ध असताना बाहेरच्या राज्यांमधल्या लोकांना इथे सगळ्या गोष्टी मिळतात, पण आमच्या मुलांना मुलींना इथे त्या गोष्टी मिळत नाहीत. त्या जर समजा महाराष्ट्रामधला जर जो कोटा आहे, महाराष्ट्रामध्ये ज्या काही उपलब्ध गोष्टी आहेत या जर समजा आपण नीट वापरल्या महाराष्ट्रातल्या मुला मुलींसाठी, मराठी मुला मुलींसाठी, तर आपल्याला खरं तर आरक्षणाची गरजच नाहीये. इतकं पुरून उरेल इतकं सगळ्या गोष्टी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये असताना आपल्याकडे या सगळ्या गोष्टी उभ्या राहत आहेत. आणि मला असं वाटतं ज्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्याही अगोदर मला असं वाटतं ज्योतिराव फुले, त्याच्या अगोदर शाहू महाराज, खरं तर आरक्षण ही गोष्ट किंवा अशा प्रकारे दुर्बल घटकांना अशा प्रकारे काही गोष्टी द्याव्यात हे खरं तर शाहू महाराजांनी तेव्हाच सांगितलं आणि त्याच्यानंतरही सगळं पुढे सुरू झालं. परंतु आर्थिक दृष्ट्या जो मागासलेला आहे अशांना आरक्षण द्यावं, कळलं का? याच्याऐवजी फक्त आपल्याकडे जातीचं राजकारण केलं जातं आणि त्या जातीच्या राजकारणामधनं माती भडकवली जातात. मी अनेकदा बोललोय की आरक्षण जर समजा तुम्हाला द्यायचं असेल तर ते आर्थिक निकषावरतीच आरक्षण दिलं गेलं पाहिजे, जातीच्या आधारावरती आरक्षण देता कामा नये. एका जातीला आरक्षण दिल्यानंतर मग दुसरी जात उभी राहते, तिसरी जात उभी राहते आणि मग त्याच्यामधनं जो संघर्ष, एकमेकांबद्दलचा विद्वेष जो पसरतो तो थांबूच शकत नाही. मग ज्या ज्या वेळेला मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या त्या वेळेला तुम्ही तुमच्यापर्यंत त्या चुकीच्या पोहोचवल्या गेल्या. मी मागे जेव्हा मोर्चे निघत होते मी आता पण त्यांना सांगितलं की जेव्हा मोर्चे निघत होते तेव्हा पण म्हटलं होतं मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. हे सगळे राजकारणी तुमचा वापर करून घेतील, मत पाडून घेतील आणि तुमच्याकडे दुर्लक्ष करतील. मी आता यांच्याशी बोललोय, हा सुप्रीम कोर्टामधला किडा आहे. आपण थोड्याशा गोष्टी कायद्याने पण समजून घ्या.